Hello everyone, am I audible? आवाज येतोय Yes, सर? ma'am. Okay. So we will start our redox chemistry lecture. It's our last lecture. Today's lecture we are going to see the what are the significance of E naught व्हॅल्यू. E नॉटच्या व्हॅल्यूजचं सिग्निफिकन्स काय असतो. काल आपण बघितलं होतं स्टँडर्ड इलेक्ट्रो पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात किंवा त्या आपल्यासाठी युजफुल असतात. ई नॉटच्या व्हॅल्यूज. ओके, मग ह्या ज्या ई नॉटच्या व्हॅल्यूज असतात ह्याचा यूज काय असतो, ह्या ई नॉटच्या व्हॅल्यूजचा सिग्निफिकन्स काय असतो ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. ई नॉटच्या व्हॅल्यूजचा सिग्निफिकन्स काल तरी मी तुम्हाला सांगितलं होतं आय थिंक जाताना की ई नॉटची व्हॅल्यू स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर इट मीन्स दे आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट किंवा ते कसे असणार आहेत, रिड्युसिंग एजंटचं नेचर दाखवतात. व्हॉट डू यू मीन बाय रिड्युसिंग एजंट. आता एजंट नेहमी कुणासाठी काम करत असतात तर दुसऱ्यांसाठी काम करत असतात. मग रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे तो त्याच्यासमोर किंवा त्याच्यासोबत जो आहे त्या मेटलचं त्या एलिमेंटचं कुठलं रिॲक्शन दाखवणार आहे, त्या एलिमेंटला रिडक्शन करायला लावणार आहे. आणि इटसेल्फ कुठली रिॲक्शन दाखवत असतो तर इटसेल्फ ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवत असतो. ठीक आहे, हे कालच्या लेक्चरमध्ये आय थिंक आपण डिस्कस केलं होतं. जर ई नॉटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर याला आपण म्हणत असतो ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत म्हणजे सोबतचे जे एलिमेंट्स आहेत त्या सोबतच्या एलिमेंट्सला ऑक्सिडेशन करायला लावणार आणि स्वतः मात्र कुठली रिॲक्शन दाखवतात ते तर रिडक्शनची रिॲक्शन दाखवतात. तर इटसेल्फ अंडरगोज ऑन अ रिडक्शन रिॲक्शन, इटसेल्फ रिडक्शन रिॲक्शन दाखवणार. मग आपल्याला ज्या काही ई नॉटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून दिलेल्या असतात त्या ई नॉटच्या व्हॅल्यूज कशासाठी फाइंड आउट केलेल्या असतात तर रिडक्शन रिॲक्शनसाठीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या असतात. ई नॉटची व्हॅल्यू दिली आहे तर ती ई नॉटची व्हॅल्यू त्या एलिमेंटच्या रिडक्शनची व्हॅल्यू असते, रिडक्शन रिॲक्शनची ती व्हॅल्यू असते. तर हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ई नॉटची व्हॅल्यू ही रिडक्शनच्या रिॲक्शनसाठी कॅल्क्युलेट करून दिलेली असते किंवा रिडक्शनच्या रिॲक्शनचा यूज करून रिडक्शन रिॲक्शन यूज करून ई नॉटची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली असते. असं लिहू शकतो आपण. ई नॉट इज कॅल्क्युलेटेड, ई नॉट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम इट्स रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शनचा यूज करून ई नॉटच्या व्हॅल्यूज काय केलेल्या असतात, फाइंड आउट केलेल्या असतात. मग आपल्याला ई नॉटच्या व्हॅल्यूजचा एक टेबल दिलेला आहे आणि मग त्या टेबलमध्ये आपल्याला काय लक्षात येतं, टॉपच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना तर टॉपचे जे एलिमेंट्स आहेत टॉपच्या एलिमेंट्सची ई नॉटच्या व्हॅल्यूज, टॉपला जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सच्या ई नॉटची व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच मग टॉपचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची ई नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच टॉपचे जे एलिमेंट्स आहेत ते कुठल्या नेचरचे आहेत तर ऑक्सिडायझिंग एजंटच्या नेचरचे आहेत. ओके, मग मिडलला कोण येतं तर मिडलला येत आहे हायड्रोजन. आणि लास्ट लेक्चरलाच आपण बघितलं की हायड्रोजनचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि मग बॉटमला येतं, बॉटमचे जे एलिमेंट्स असतात त्या बॉटमच्या एलिमेंट्सच्या ई नॉटच्या व्हॅल्यूज ह्या कशा असतात तर निगेटिव्ह असतात. म्हणजेच बॉटमचे जे असतात त्यांचं नेचर कसं असतं, मग रिड्युसिंग एजंटचं नेचर असतं. आणि ह्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोकेमिकल सेल. तुम्हाला मी इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज कशी असते ते दाखवते. ठीक आहे, एक चार्ट असतो, एक टेबल असतो, त्या टेबलवरून आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तिला म्हणत असतो. आपण डाउनलोड करूयात. विदिन द सेकंडमध्ये आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल
सिरीजचा चार्ट मिळेल. आता बघा, तुम्हाला जर हे दिसत असेल व्यवस्थित तर चांगलंच आहे, कारण एवढं तर आपण ड्रॉ नाही करू शकत. ठीक आहे. आता इथे झूमचा पण ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. बघा, इथे ज्या वरच्या व्हॅल्यूज असतात ना, ह्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणत असतो. आणि ह्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये ह्या ज्या वरच्या व्हॅल्यूज असतात, ह्या वरच्या व्हॅल्यूज सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे सुरुवातीला F2चं व्हॅल्यू दिलेली आहे, F2चं रिडक्शन रिॲक्शन केली आणि त्या रिडक्शन रिॲक्शनवरून E0ची व्हॅल्यू F2ची फाइंड आउट केली, तर ती आली 2.87. मग जेवढी जास्त व्हॅल्यू पॉझिटिव्ह तेवढं जास्त ते नेचर कसं असणार आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. कारण मी तुम्हाला लिहून दिलं आहे बघा, E0ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर नेचर कसं असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. आणि जेवढी जास्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू तेवढं जास्त काय असणार आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. आता F2च्या खाली आहे Cl2. Cl2ची रिडक्शनची रिॲक्शन परफॉर्म केली, रिडक्शनच्या रिॲक्शनवरून E0ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि Cl2ची दिसते इथे 1.36 व्होल्ट. मग 1.36 व्होल्ट ही E0ची व्हॅल्यू झाली. मग F2 आणि Cl2मध्ये जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर ज्याची व्हॅल्यू जास्त पॉझिटिव्ह तो काय असणार आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. मग F2च्या नंतर खाली इथे O2ची व्हॅल्यू दिली आहे. O2चं रिडक्शन रिॲक्शन केलं, E0ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. O2ची व्हॅल्यू काय मिळाली, तर O2ची व्हॅल्यू मिळाली, Cl2 झालं, O2ची व्हॅल्यू मिळालेली आहे 0.7. ठीक आहे, 0.7. म्हणजे जसं जसं आपण ह्या चार्टच्या किंवा ह्या टेबलच्या असं खाली खाली येत चाललो आहे तसं तसं व्हॅल्यू कमी कमी होत चालल्या आहेत. मी तुम्हाला इथं वरती बघा लिहून दिलं की टॉपची व्हॅल्यू कशी असणार आहे. आता इथे जे अशी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इथं पूर्ण तुम्हाला E0च्या अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर आता ह्या E0च्या व्हॅल्यूजच्या मध्ये इथे हायड्रोजन एलिमेंट आहे आणि त्या हायड्रोजन एलिमेंटची E0ची व्हॅल्यू आहे 0.00 व्होल्ट. म्हणजे आता ह्याला आपण असं इथे बॅलन्स म्हणूयात. आता ह्याच्या ज्या वरच्या व्हॅल्यूज आहेत ना, ह्या सगळ्या कशा आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतील तर त्याला आपण म्हणतो त्यांचं नेचर कसं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ह्या खालच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत म्हणजेच त्यांचं नेचर हे रिड्युसिंग एजंटसारखं असणार आहे. मग ह्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणतो. मग हे जे वरच्या व्हॅल्यूज आहेत, टॉप टू बॉटम ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कमी कमी होत चालल्या आहेत. सगळ्यात पॉझिटिव्ह व्हॅल्यू हायर पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे तो जो एलिमेंट असणार आहे तो स्ट्रॉंगर काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. आणि मग इथे आपल्याला लक्षात येतं की जसं जसं आपण खालून वरती जातो, ठीक आहे, खालून वरती जात जर असू तर आपण वरती आपल्याला काय मिळतं, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट मिळतो. म्हणजे बॉटम टू टॉप काय होत चाललं, ऑक्सिडायझिंग एजंटची पॉवर इन्क्रीज होत चालली.
टॉपपासून बॉटमकडे जर बॉटमकडून आपण इकडे टॉपकडे गेलो तर टॉपची व्हॅल्यू आपल्याला ही पॉझिटिव्ह दिसते आणि बॉटमची व्हॅल्यू ही निगेटिव्ह दिसते. निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे चाललो, व्हॅल्यू जितकी पॉझिटिव्ह तेवढं जास्त तो काय असणार आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. आणि आता व्हॅल्यू जितकी निगेटिव्ह तेवढं ते काय असणार आहे, विकर रिड्युसिंग एजंट. आता ह्या काय झालं, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, मग हा वीक रिड्युसिंग एजंट झाला. आणि हा खालचा कसा झालेला आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट झाला आहे, कारण खालची जी व्हॅल्यू आहे ती आहे -3.04. वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत -2.71, -2.737 वगैरे अशा, म्हणजे ह्या व्हॅल्यूज जसं जसं खाली खाली येईल निगेटिव्ह व्हॅल्यूज वाढत चाललेल्या आहेत आणि मग खालचा जो असतो तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असतो. तुम्ही ह्या आत्ताच्या लेवलला एवढं जरी लक्षात ठेवलं बाळांनो की टॉपची व्हॅल्यू ही स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंटची आहे. टॉपला काय असतात तर ऑक्सिडायझिंग एजंट असतात, टॉपची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते, त्याच्यामुळं बॉटमची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते. निगेटिव्ह नेचर कुणाचं असतं तर निगेटिव्ह नेचरवाले कसे असतात तर रिड्युसिंग एजंटसारखे असतात. मग आता ह्या व्हॅल्यूजचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. सो आता आपण 1 बाय 1 प्रॉब्लेम सॉल्व करतोय. इथे आपला चॅप्टर हा संपतोय. 2 आपले प्रॉब्लेम्स वगैरे झाले की आज आपण रेडॉक्स रिॲक्शन संपवणार आहे. मग पहिला प्रॉब्लेम आहे की अकॉर्डिंग टू E0 values, justify the following reaction. Justify according to E0 value. Justify according E0 values. Justify following reaction is spontaneous. Following reaction is spontaneous. आता आपल्याला दिलं आहे बघा Fe+3 ची E0 ची व्हॅल्यू आणि I- ची E0 ची व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यूज एकदा आपल्याला घ्यायचे. आता इकडे Fe+3 ची E0 ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, जस्ट अ सेकंड. E0 साठी E0 ची Fe+3 ची व्हॅल्यू आहे, Fe+3 ची E0 ची व्हॅल्यू आहे 0.77 व्होल्ट आणि I- ची E0 ची व्हॅल्यू असते I- ची E0 ची व्हॅल्यू आहे -0.54. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, मी जस्ट तुम्हाला सांगितलं की रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही. हे दोघं कपल केलेले आहेत, ह्या दोघांची रेडॉक्स रिॲक्शन एक परफॉर्म होतीये. तर ह्या दोघांची जर रेडॉक्स रिॲक्शन परफॉर्म होत असेल तर मग E0च्या व्हॅल्यूजवरून आपल्याला ओळखायचं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते का नाही. बेसिकली स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणजे काय तर एक अशी रिॲक्शन जी नॅचरली होत असते, म्हणजे विदाऊट एक्सटर्नल फोर्स, बाहेरून एखादा फोर्स अप्लाय नाही करावा लागत. फॉर एक्झाम्पल की आता हायर लेवलवरून जर पाणी कुठे पडतं डाऊनवर्ड लेवलला ॲटोमॅटिकली पडतं, म्हणजे असं होत नाही की हायर लेवलचं पाणी खाली आणण्यासाठी आपल्याला बाहेरून एक्स्ट्रा काही एफर्ट्स घ्यावे लागतात, ते नाही. इट इज अ नॅचरल प्रोसेस अँड ज्या पण नॅचरल प्रोसेस असतात त्या स्पॉन्टेनियस असतात. ठीक आहे, विदाऊट अप्लाइंग एनी एक्सटर्नल फोर्स त्या प्रोसेस होत असतात. आता हेच जर तुम्ही जर बघितलं तर जे हौदातलं पाणी असतं ते जर आपल्याला वरती घेऊन जायचं असेल, म्हणजे लोअर लेवलचं वॉटर जर आपल्याला हायर लेवलला जर घेऊन जायचं असेल तर तिथं काय लागतो, आपल्याला मोटार लागते. मोटारचा यूज करावा लागतो. काय हौदातलं पाणी असं उडत उडत तर वरच्या टाकीत जाऊन बसत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजेच आपल्याला तिथली जी रिॲक्शन आहे ती नॉन स्पॉन्टेनियस आहे. मग आता त्यांनी विचारलं
ह्या दोघांची जर आपण एक रिॲक्शन केली आणि हे दोघं मिळून कुठली रिॲक्शन दाखवतील, एक रेडॉक्स रिॲक्शन दाखवतील. मग ह्या रेडॉक्स रिॲक्शनचं नेचर स्पॉन्टेनियस असेल का? ह्या दोघांना जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर नॅचरली स्पॉन्टेनियसली जर रेडॉक्स रिॲक्शन होईल का, असा क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलाय. तर मग असा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, सम घ्यावी लागते. सम ऑफ ई नॉट व्हॅल्यूज, ई नॉटच्या व्हॅल्यूजची सम जर पॉझिटिव्ह आली तर त्याला आपण काय म्हणत असतो, स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणत असतो. ई नॉटच्या व्हॅल्यूजची सम कशी यायला पाहिजे, पॉझिटिव्ह आली तर आपण त्यांना काय म्हणणार, स्पॉन्टेनियस असं म्हणणार. ओके. मग आता इथे बघा, ई नॉटची व्हॅल्यू एकाची पॉझिटिव्ह आहे, एकाची निगेटिव्ह आहे. ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, जस्ट मी सांगितलं, ई नॉटची व्हॅल्यू जो ई नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर तो काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. ऑक्सिडायझिंग एजंट असेल, समोरच्याचं तो काय करणार आहे, ऑक्सिडेशन करेल आणि स्वतः कुठली रिॲक्शन दाखवेल, रिडक्शन रिॲक्शन दाखवेल. ठीक आहे. मग Fe+3ची रिडक्शन रिॲक्शन कशी असते, तर ही ह्या पद्धतीने Fe+3 काय करेल, एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल, किंवा आता आपण इथे दोन Fe+3साठी लिहूयात. ॲक्च्युली याच्या हे काही रिॲक्शन वगैरे नाही लिहिली तरी चालते, तुम्हाला बुकमध्ये रिॲक्शन लिहून दिली आहे. बट जस्ट तुम्हाला काय करायचं असतं, ई नॉटच्या व्हॅल्यूजची ॲडिशन करायची असते. मग ह्या ई नॉटच्या व्हॅल्यूजची ॲडिशन जर केली आणि ती ॲडिशन जर पॉझिटिव्ह आली तर तुम्ही त्याला काय म्हणणार, स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आता इथे आपण कन्सिडर करूयात की 2 Fe+3चे आयन्स आहेत, म्हणून इथं आपण लिहितो 2 Fe+3चे आयन्स. एक Fe+3चा आयन एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. काय म्हटलं मी, रिडक्शन रिॲक्शन दाखवणार आहे. ई नॉटची व्हॅल्यू कुणाची पॉझिटिव्ह आहे, Fe+3ची ई नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळं ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. समोरच्याचं ऑक्सिडेशन करेल पण स्वतः कुठली रिॲक्शन दाखवणार आहे, रिडक्शन. रिडक्शन म्हणजेच काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स गेन करणार, 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आणि 2 Fe कशामध्ये कन्वर्ट होणार, Fe+2 मध्ये कन्वर्ट होणार. आणि ही रिॲक्शन होत असताना ई नॉटची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी, 0.77 व्होल्ट. ठीक आहे. ही ई नॉटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. आता आयोडीनचं नेचर कसं आहे, निगेटिव्ह. जो निगेटिव्ह नेचरचा असतो, ज्याची ई नॉटची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, तो रिड्युसिंग एजंट असतो. तो समोरच्याचं रिडक्शन करेल पण स्वतःचं काय करेल, ऑक्सिडेशन करेल. मग आयोडीनचे 2 आयन्स घेतले, 2 आयन्स कशात कन्वर्ट होणार, I2 मध्ये कन्वर्ट होणार. आणि कन्वर्ट होत असताना 2 इलेक्ट्रॉन काय करणार, लूज करणार. आणि इथे काय असणार आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती, -0.54. आता ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली, 0.77 आणि -0.54, ह्यांच्या ॲडिशनचा आन्सर किती येणार आहे, +0.23 येणार आहे. किती, +0.23. ई नॉटच्या व्हॅल्यूजचं ॲडिशन करा. ई नॉटची व्हॅल्यू काय आलेली आहे, पॉझिटिव्ह आलेली आहे. जर ई नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर आपण काय म्हणणार, ह्या दोघांमधली रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. मग इथं आपण काय जस्टिफाय केलं, दोघांमधली रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. तुम्ही म्हणताल मॅडम आता ही जी ई नॉटची व्हॅल्यू दिली आहे ही एका Fe+3साठी दिली आहे, एका I- साठीची ही दिली आहे. आपण रिॲक्शन लिहिताना इथे 2 लिहिलं, इथं 2 लिहिलं, इथे 2 लिहिलं. मग तुम्ही ह्या व्हॅल्यूला 2 का नाही मल्टिप्लाय केलं, तर बघा बाळांनो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जरी आपण इन्क्रीज केले डिक्रीज केले तरी ही जी व्हॅल्यू असते ना, ह्या व्हॅल्यूला आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू म्हणतो आणि ती काय चेंज होणार नाही. सो जरी आपण इथे 2 का बरं मल्टिप्लाय केलं, काय रिझन आहे, I- हा जो I- आहे तो काय I मध्ये कन्वर्ट होऊ शकतो का, नाही. आयोडीन कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतं, I2च्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतं. बॅलन्सिंग आपण शिकलोय, इकडं जर 2 आयोडीन असतील तर इथं पण किती पाहिजे होते, 2I- पाहिजे होते. मग ह्या रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज होतात ते, मग वरच्या रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेन व्हायला पाहिजे. एक Fe+3 असता तर एका Fe+3नी
एक इलेक्ट्रॉन लूज करून एका Fe+2 मध्ये कन्वर्ट झाला असता. खाली 2 इलेक्ट्रॉन, वरती 1 इलेक्ट्रॉन, चालेल का? नाही. म्हणून इथं पण आपण 2 आणि Fe+3 2 लिहिलेलं आहे. बेसिकली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इफ E0च्या व्हॅल्यूजची ॲडिशन पॉझिटिव्ह आली तर आपण रिॲक्शनला काय म्हणणार? स्पॉन्टेनियस रिॲक्शन म्हणणार. ठीक आहे. क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना सांगा मला, इथपर्यंत क्लिअर आहे का? येस मॅम. ओके. आता नेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे की क्वेश्चनच आहे नेक्स्ट. आज आपण एक्सरसाइज कव्हर करून घेतोय. विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स कपल इज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग redox couple is stronger oxidizing agent. ठीक आहे. पहिला दिलंय तुम्हाला फर्स्ट Cl2 E0. Cl2च्या E0ची व्हॅल्यू दिली 1.36 व्होल्ट अँड Br2 E0ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.09 व्होल्ट. ठीक आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे बघा, Cl2 Br2 या दोघांच्या E0च्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. कोण स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असेल? आपल्याला माहिती आहे ऑक्सिडायझिंग एजंटसाठी E0च्या व्हॅल्यूज पॉझिटिव्हच असतात. दोघांसाठी E0च्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. मग स्ट्रॉंगर कसं शोधायचं? हायर व्हॅल्यू जर असेल, हायर E0ची व्हॅल्यू ज्याची असेल, हायर E0 व्हॅल्यू ज्याची असेल त्याला आपण काय म्हणणार? स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. मग मला सांगा स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट कोण असेल? दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? बोला पटकन. Cl2. येस, करेक्ट. मग आपण काय लिहिणार? Cl2 हॅज larger positive value of E0, therefore Cl2 has larger positive value of E0 than Br2 लिहायचं होतं, पण ठीक आहे. therefore Cl2 is stronger oxidizing agent. बघा आता ज्या व्हॅल्यूज दोघांपैकी ज्याची व्हॅल्यू जास्त असते ना, Cl2ची व्हॅल्यू कशी आहे? E0ची व्हॅल्यू Cl2ची जास्त आहे. E0ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे Cl2चं कुठलं पोटेन्शियल जास्त आहे? तर रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे. तो काय करणार आहे? रिडक्शन रिॲक्शन दाखवणार आहे. मग त्याला रिडक्शन रिॲक्शन दाखवायला आवडतंय. मग तो समोरच्याचं काय करेल? ऑक्सिडेशन करेल. आणि जो समोरच्याचं ऑक्सिडेशन करतो त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. म्हणजेच मला तुम्हाला अजून एक पॉईंट ऑफ व्ह्यू काय द्यायचा आहे, जर तुम्हाला E0च्या व्हॅल्यूज जर दिल्या तर काय लक्षात ठेवायचं आहे? ज्याची E0ची व्हॅल्यू जास्त असते ना, ज्याची E0ची व्हॅल्यू हाय असते त्याला रिडक्शन रिॲक्शन दाखवायला आवडत असतं. कारण E0ची व्हॅल्यू कुठून फाइंड आउट केलेली असती? रिडक्शन रिॲक्शनवरून फाइंड आउट केलेली असती. मग व्हॅल्यू जास्त आली म्हणजेच रिडक्शन रिॲक्शन काय असते? फेवरेबल असते. मग Cl2ची E0ची व्हॅल्यू जास्त आहे. दुसरा पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला सांगते, E0ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे Cl2ला रिडक्शन रिॲक्शन आवडतीये.
मग त्याला जर रिडक्शन रिॲक्शन आवडत असेल तर तो समोरच्याला काय करायला लावेल, ऑक्सिडेशन करायला लावेल. म्हणजेच तो काय झाला, चांगला ऑक्सिडायझिंग एजंट झाला, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट झाला. कळतंय माझा पॉईंट ऑफ व्ह्यू, क्लिअर होतंय सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात लगेच. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, MnO4 मायनस ई नॉटची व्हॅल्यू दिली आहे 1.51 व्होल्ट अँड Cr2O7 -2 ई नॉटची व्हॅल्यू दिलेली आहे 1.33 व्होल्ट. ठीक आहे. आत्ताच मी तुम्हाला एक सांगितलं, ज्याची ई नॉटची व्हॅल्यू जास्त त्याला काय, कुठली रिॲक्शन आवडत असती, रिडक्शन रिॲक्शन आवडत असती. मग दोघांपैकी कोण रिडक्शन रिॲक्शन दाखवेल, MnO4 मायनस. MnO4 मायनस म्हणाल मी तर ऑलवेज रिडक्शन रिॲक्शन मला फेवरेबल असते, रिडक्शन रिॲक्शन मी दाखवेल बाबा. मग जर MnO4 स्वतः रिडक्शन रिॲक्शन दाखवत असेल तर तो समोरच्याचं काय करणार, ऑक्सिडेशन. म्हणून त्याला काय म्हटलंय मग, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ॲज कम्पेअर टू Cr2O7 -2. आणि अजून एक पर्स्पेक्टिव्ह आपण काय पाहिला, दोघांपैकी ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह तो काय असणार आहे, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. मग ई नॉटची व्हॅल्यू जास्त पॉझिटिव्ह कुठं आहे, तर जास्त पॉझिटिव्ह आहे MnO4 मायनसच्या केसमध्ये. मग तो काय झाला, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट झालेला आहे. कुठूनही आन्सर तुम्ही फाइंड आउट केलं तरी पण दोन्ही लॉजिक वापरून आन्सर सेमच येत आहे. क्लिअर आहे? आता नेक्स्ट तुम्ही सांगताल, वेट असं काय, पुढचा क्वेश्चन देते मी तुम्हाला, आहेत भरपूर क्वेश्चन्स आहेत आपल्याकडं. थर्ड, I2 is equal to 0.54 volt and Br2 is equal to 1.09 volt. सांगा मला कोण स्ट्रॉंग, Br2 is strong oxidizing agent. येस करेक्ट. Br2 स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय की स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट कसा असेल, त्याची व्हॅल्यू जास्त, ज्याची व्हॅल्यू जास्त त्याला कुठली रिॲक्शन आवडते, रिडक्शन रिॲक्शन. मग तो समोरच्याला काय करणार, ऑक्सिडाइज करेल. म्हणजेच तो काय झाला, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट झाला. Br2ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, जास्त पॉझिटिव्ह आहे, जास्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. कळालं इथपर्यंत ही कन्सेप्ट? नेक्स्ट क्वेश्चन वेगळ्या टाईपचे घ्यायचे आहेत का? क्लिअर आहे का हे, बोला. Yes, ma'am. Yes, ma'am. मग आपण क्वेश्चनचा टाईप चेंज करूयात आता. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग रेडॉक्स कपल, which of the following redox couple is stronger reducing agent? Stronger reducing agent. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन फर्स्ट, लिथियम
E0ची व्हॅल्यू दिली आहे -3.05 व्होल्ट अँड मॅग्नेशियमची E0ची व्हॅल्यू आहे -2.36 व्होल्ट. Lithium is more stronger reducing agent. येस, लिथियम इज मोर स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. बघा आता आपल्याला माहिती आहे E0ची व्हॅल्यू ज्याची जास्त त्याला कुठली रिॲक्शन आवडते? रिडक्शन रिॲक्शन आवडत असते. मग ह्या दोघांपैकी कुणाची व्हॅल्यू जास्त आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू कम्पेअर करताय. मॅग्नेशियमची E0ची व्हॅल्यू काय आहे? जास्त आहे. मग मॅग्नेशियमला कुठली रिॲक्शन आवडणार आहे? रिडक्शन रिॲक्शन. मग मॅग्नेशियम काय झाला? जो स्वतः रिडक्शन करेल पण समोरच्याचं काय करणार आहे? ऑक्सिडेशन करणार आहे. मग मॅग्नेशियम ऑक्सिडायझिंग एजंट झाला इन फ्रंट ऑफ लिथियम. आणि आता ज्याची E0ची व्हॅल्यू कमी आहे, E0ची व्हॅल्यू कमी म्हणजे त्याच्याकडे रिडक्शनचं पोटेन्शियल त्याचं कमी आहे. रिडक्शनचं पोटेन्शियल कमी असेल तर तो कुठली रिॲक्शन दाखवेल? ऑक्सिडेशनची रिॲक्शन दाखवेल. आणि जर तो स्वतःचं ऑक्सिडेशन करून घेत असेल तर तो समोरच्याचं काय करणार आहे? रिडक्शन करणार आहे. म्हणजे तो काय होणार आहे? रिड्युसिंग एजंट होणार आहे. मग E0ची व्हॅल्यू कमी कुणाची आहे? लिथियमची आहे. मग लिथियम काय झालं? स्वतः लिथियम ऑक्सिडेशन रिॲक्शन करेल पण समोरच्याला रिडक्शन रिॲक्शन करायला लावेल, कारण त्याचं रिडक्शनचं पोटेन्शियल नाही आहे. लिथियमचं पोटेन्शियल आहे ऑक्सिडेशनचं. मग लिथियम काय करेल? ऑक्सिडेशन करेल आणि काय होईल? मग हा रिड्युसिंग एजंट होईल. क्लिअर आहे कन्सेप्ट? किंवा मग अजून एका पद्धतीने सॉल्व करू शकतो आपण. E0ची व्हॅल्यू बघा, ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू दिलेल्या असतात, निगेटिव्ह व्हॅल्यूंमध्ये कम्पेअर करताना त्या निगेटिव्ह साईनकडे तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे. आणि इग्नोर जर केलं, ज्याची E0ची व्हॅल्यू जास्त येईल ना, मग त्याला काय म्हणा? ज्याची E0ची व्हॅल्यू जास्त येते ना त्याला काय म्हणून टाकायचं? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून टाकायचं. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. फक्त निगेटिव्ह साईन इग्नोर करून कम्पेअर करायचं. पण कंडिशन काय सांगितली बघा, बोथ व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे? निगेटिव्हमध्ये असल्या पाहिजे. लिथियमची पण व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये दिली आहे, मॅग्नेशियमची पण निगेटिव्हमध्ये दिली आहे. निगेटिव्ह जर व्हॅल्यूज असतील तर त्या कम्पेअरमध्ये करू नका, इग्नोर करा. आणि मग काय होईल? लिथियमची व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू जास्त तो काय होतो? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट होतो. क्लिअर आहे का? कळतंय का? पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये ज्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू जास्त तो झाला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. निगेटिव्हमध्ये कम्पेअर करताना ज्याची व्हॅल्यू जास्त तो काय होणार आहे? स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट होणार आहे. ठीक आहे. आता तिथे थोडंसं नाही का पुस्तकामध्ये गडबड केलेली आहे की असं लिहिलेलं आहे की लिथियम हॅज लार्जर निगेटिव्ह व्हॅल्यू. पण लिथियम म्हणजे जर आपण निगेटिव्ह साईनला जर कन्सिडर करून जर कम्पॅरिझन केलं तर -3.05 आणि आपण करतोय मायनस काय आहे 2.36 मध्ये. तर मायनस जर साईन असेल तर कुठली व्हॅल्यू मोठी आहे म्हणतो आपण? तर मायनसवाली व्हॅल्यू मोठी आहे असं आपण म्हणतो. पुस्तकामध्ये थोडं त्यांनी लिहिलं आहे की निगेटिव्ह साईन कम्पेअर न करता त्यांनी स्टेटमेंट लिहिलं आहे की ज्याची व्हॅल्यू जास्त, निगेटिव्ह व्हॅल्यू ज्याची जास्त त्याला काय म्हणायचं आहे? स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट म्हणायचं आहे. पण निगेटिव्ह साईन कम्पेअर न करता ज्याची व्हॅल्यू जास्त असेल त्याला काय म्हणा? स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. मग इथं ते थोडंसं गफलत होती निगेटिव्ह साईनमुळं, म्हणून मला मग ही पहिली मेथड चांगली वाटते की ज्याची E0ची व्हॅल्यू जास्त, मॅथमॅटिकली E0ची व्हॅल्यू कुणाची जास्त आहे? मॅग्नेशियमची. मग मॅग्नेशियमला कुठली रिॲक्शन आवडणार? रिडक्शनची. रिडक्शन करतोय स्वतः, रिडक्शन रिॲक्शन त्याला आवडते. मग तो समोरच्याचं काय करेल? ऑक्सिडायझिंग, म्हणजेच तो कुठला एजंट बनला? ऑक्सिडायझिंग एजंट बनला. मग उरलं काय? लिथियम. मग लिथियम काय उरतं? रिड्युसिंग एजंट. मग ह्या दोघांपैकी कम्पेअर करायला गेलात तर लिथियम मॅग्नेशियमपेक्षा स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
झिंक ई नॉटची व्हॅल्यू दिली आहे -0.76 व्होल्ट अँड Fe दिलेली आहे ई नॉटची व्हॅल्यू -0.44 व्होल्ट. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, आता पुन्हा तेच, जर निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यूज असतील तर आन्सर फास्ट सॉल्व करायचं असेल तर दोन्ही निगेटिव्ह व्हॅल्यू असतील तर हाय व्हॅल्यू ज्याची असेल, म्हणजे हाय निगेटिव्ह व्हॅल्यू कम्पेअर करताना निगेटिव्ह साईनला इग्नोर न करता ज्याची व्हॅल्यू जास्त असेल तो काय होईल, रिड्युसिंग एजंट होईल. मग आपल्याला आन्सर काय मिळते, झिंक काय असणार आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार आहे. मग आता दुसऱ्या पद्धतीने जरी आन्सर फाइंड आउट केलं तरी बघा, आता ई नॉटची व्हॅल्यू, निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर, ह्या दोघांपैकी ई नॉटची व्हॅल्यू कुणाची जास्त आहे, -0.44 ग्रेटर आहे -0.76 पेक्षा. मग ई नॉटची व्हॅल्यू कुणाची जास्त आहे, तर Feची ई नॉटची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. ज्याची ई नॉटची व्हॅल्यू जास्त त्याला कुठली रिॲक्शन आवडत असती, रिडक्शन रिॲक्शन आवडत असते. मग तो काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला. तो समोरच्याला काय करायला लावल, ऑक्सिडेशन करेल, समोर त्याचं तो ऑक्सिडेशन करेल, मग तो काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट. मग उरलं कोण, झिंक. झिंक काय होणार आहे, रिड्युसिंग एजंट होणार आहे ह्या दोघांमध्ये कम्पेअर करायला गेलं तर. ठीक आहे, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. क्लिअर आहे. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, ह्याच्यावर MCQ येतात कारण. नेक्स्ट आहे बघा, ॲल्युमिनियम. ई नॉटची व्हॅल्यू दिलेली आहे -1.66 व्होल्ट अँड Feची व्हॅल्यू दिलेली आहे -0.44 व्होल्ट. आता तुम्ही बघा, ऑब्झर्व केलं, एकदम व्हेरी मायक्रो लेवलला जाऊन ऑब्झर्व केलं तर ॲल्युमिनियम अँड Fe बोथ आर द मेटल्स आहेत दोघं पण. आणि दोघं पण जर मेटल्स असतील तर मेटल्सची टेंडन्सी कशी असती, लॉस ऑफ इलेक्ट्रॉनची टेंडन्सी असते, म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉन्स लूज करायला आवडत असतात. आणि जे इलेक्ट्रॉन लूज करतात ते कुठली रिॲक्शन दाखवत असतात, ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवत असतात. पण आता इथं आपल्याला जर रेडॉक्स कपल बनवायचं असेल, ह्या दोघांपासून जर एक रेडॉक्स रिॲक्शन जर आपल्याला बनवायची असेल तर आपल्याला मॅन्डेटरी आहे की एकाने ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवावी आणि एकाने रिडक्शन रिॲक्शन दाखवावी. कारण रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन प्लस रिडक्शनलाच आपण काय म्हणतो, रेडॉक्स म्हणतो. मग आपल्याला जर रेडॉक्स कपल बनवायचं असेल तर मग कोण ह्या दोघांपैकी ऑक्सिडेशन दाखवेल, कोण रिडक्शन रिॲक्शन दाखवेल, आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतो, ह्या ई नॉटच्या व्हॅल्यूजचा उपयोग करतो. आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं, Feची ई नॉटची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे 0.44 -0.44 ग्रेटर आहे -1.66 पेक्षा. मग ज्याची ई नॉटची व्हॅल्यू जास्त असते त्याला कुठली रिॲक्शन आवडत असते, रिडक्शन रिॲक्शन आवडत असते. त्याला जर रिडक्शन रिॲक्शन आवडत असेल तर तो समोरच्यासाठी कशाचं काम करेल, समोरच्याला तो ऑक्सिडेशन करायला लावेल. म्हणजेच तो काय झाला, समोरच्याच्या पुढे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट झाला. आणि ज्याची उरलं कोण, आता ॲल्युमिनियम. ठीक आहे, ॲल्युमिनियम मग काय झालं, ॲल्युमिनियम कुठली रिॲक्शन दाखवेल, मग ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवेल. आणि त्याचं नेचर कसं असणार आहे, मग स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटसारखं असणार आहे. कारण तो स्वतः ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवेल आणि समोरच्याला रिडक्शन रिॲक्शन दाखवायला लावेल. मग आपल्याला काय कळलं, कोण ॲल्युमिनियम काय आहे, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे. ह्या मेथडने आन्सर सॉल्व केलं तरी पण तेच आलं आहे, कोण, ॲल्युमिनियम. दुसऱ्या मेथडने सॉल्व केलं, दोन्ही निगेटिव्ह अँड निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. निगेटिव्ह व्हॅल्यूज जर असतील तर निगेटिव्ह साईनला इग्नोर करा. ज्याची व्हॅल्यू जास्त तो काय असणार आहे, स्ट्रॉंग
रिड्युसिंग एजंट असणार आहे. मग कुणाची व्हॅल्यू जास्त होती? ॲल्युमिनियमची. ॲल्युमिनियम काय झाला मग? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट झालेला आहे. कुठल्याही लॉजिकने तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. कुणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट्स आहेत का? असतील तर विचारा. नाही आहे डाऊट? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग shows reduction reaction and oxidation reaction in redox couple, in redox reaction. ठीक आहे. आता इथे लिहिते मी एकच मिनिट. कॅल्शियम +2 E0ची व्हॅल्यू लिहिलेली आहे मी -2.87 व्होल्ट. ठीक आहे. आणि इथं आहे K+, E0ची व्हॅल्यू आहे -2.93 व्होल्ट. आता मला सांगा कोण ऑक्सिडेशन रिॲक्शन दाखवेल आणि कोण रिडक्शन रिॲक्शन दाखवेल? काय शिकवलं? ज्याची E0ची व्हॅल्यू ऑक्सिडेशन पोटॅशियम अँड रिडक्शन कॅल्शियम. ऑक्सिडेशन पोटॅशियम. काय बघा, ज्याची E0ची व्हॅल्यू जास्त, कुणाची E0ची व्हॅल्यू जास्त आहे -2.87 ग्रेटर आहे, म्हणजेच ह्याची E0ची व्हॅल्यू जास्त आहे. कुणाची? कॅल्शियम +2ची. मग ज्याची E0ची व्हॅल्यू जास्त तो कुठली रिॲक्शन दाखवणार? रिडक्शन. आणि तो जर रिडक्शन रिॲक्शन दाखवत असेल तर कॅल्शियम +2ला आपण काय म्हणणार? ऑक्सिडायझिंग एजंट. समोरच्याला तो काय करायला लावेल? ऑक्सिडेशन करायला लावेल. आणि K+ काय दाखवेल मग? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि मग K+ला आपण काय म्हणणार? रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा Fe+3ची E0ची व्हॅल्यू आहे 0.77 व्होल्ट. आणि I2ची आहे E0ची व्हॅल्यू 0.54 व्होल्ट. कोण रिडक्शन आणि कोण ऑक्सिडेशन सांगा? बोला. रिडक्शन कोण दाखवेल? ऑक्सिडेशन कोण दाखवेल? Fe oxidation. ऑक्सिडेशन. आयोडीन रिडक्शन. येस. Fe+3ची E0ची व्हॅल्यू जास्त, E0ची व्हॅल्यू जास्त 0.77 आहे. जर E0ची व्हॅल्यू जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रिडक्शन रिॲक्शन फेवरेबल, रिडक्शन रिॲक्शन दाखवेल. आणि जर रिडक्शन रिॲक्शन दाखवत असेल तर काय म्हणणार? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणणार. समोरच्याला ऑक्सिडेशन करायला लावेल. मग I2चं काय होणार आहे? I2चं काय होणार आहे तर ऑक्सिडेशन. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला आपण काय म्हणत असतो? रिड्युसिंग एजंट म्हणत असतो. आणि आपण ते पण शिकलो, ज्याची जास्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू ज्याची जास्त त्याला आपण जास्त चांगला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणत असतो. पॉझिटिव्हमध्ये ज्याची जास्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्याला आपण
ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. निगेटिव्हमध्ये निगेटिव्ह साईन कम्पेअर न करता ज्याची व्हॅल्यू जास्त असते त्याला आपण काय म्हणत असतो, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट म्हणत असतो. थर्ड, Al+3 1.66 व्होल्ट आणि F2 E0 ची व्हॅल्यू आहे 2.87 व्होल्ट. सांगा. F2 oxidation, Al reduction. कस काय? F2 ची E0 ची व्हॅल्यू कुणाची जास्त आहे? E0 ची व्हॅल्यू कुणाची जास्त आहे? मग Al मायनस आहे, ते पाहिलं नव्हतं मी. ओके हां, F2 ची काय आहे, F2 ची व्हॅल्यू जास्त आहे E0 ची. E0 ची व्हॅल्यू जास्त म्हणजे त्याला कुठली रिॲक्शन आवडते, रिडक्शन रिॲक्शन आवडत असते. मग F2 ॲल्युमिनियमच्या समोर F2 स्वतःची रिडक्शनची रिॲक्शन दाखवेल आणि जो रिडक्शनची रिॲक्शन दाखवतो तो कसा असतो, ऑक्सिडायझिंग एजंट असतो. Al+3 कुठली रिॲक्शन दाखवणार, मग ऑक्सिडेशनची रिॲक्शन दाखवणार. आणि जो ऑक्सिडेशन करतो स्वतः समोरच्याचं तो काय करतो, रिडक्शन, आणि मग त्याला आपण काय म्हणणार, रिड्युसिंग एजंट. आणि बघा, रिड्युसिंग एजंटचं साईन निगेटिव्ह असतं आणि जे ऑक्सिडायझिंग एजंट असतात त्यांचं साईन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना सगळ्या कन्सेप्ट? झालंय क्लिअर हे आजच्या लेक्चरचं? जर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकतात. सो आपण टुडे वी विल स्टॉप हिअर. झालं आहे, आपला चॅप्टर संपलाय. ॲज अ असाइनमेंट होमवर्क म्हणून तुम्ही काय करायचं आहे, एक्सरसाइज सॉल्व करायची आहे आणि मला ती PDF फाईल बनवून सेंड करायची आहे. सबमिशन टाईम असेल तुम्हाला, सबमिशन टाईम आज आहे वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. सॅटरडेच्या लेक्चरपर्यंत तुम्ही मला काय करायचं आहे, एक्सरसाइज सॉल्व करून पाठवायची आहे. ओके, ठीक आहे. मग थांबूयात. जर काही डाऊट्स वगैरे असतील तर पर्सनलला विचारा. एक तुम्हाला मॉड्यूल्स मिळालेत, त्या मॉड्यूल्समधून MCQ सॉल्व करायला स्टार्ट करा. बिकॉज आपल्याला आपल्या माइंडला, आपल्या हाताला, डोक्याला ते MCQ सॉल्व होण्याची अशी एक हॅबिट लागली पाहिजे. म्हणजे आपले एवढे MCQ सॉल्व झाले पाहिजे ह्या 2 वर्षात की CETच्या पेपरला गेल्यावर लिटरली क्वेश्चन बघितलं कळलं पाहिजे, अरे हा MCQ मी 10 वेळा सॉल्व केला आहे, ह्या MCQचा आन्सर 100% हेच आहे. म्हणजे ह्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग तुमचा रिझल्ट येण्यासाठी कुणीही तुम्हाला स्टॉप नाही करू शकत. जसं मी काल बोलले, 2-3 मंथनी तुमची आता 12th चालू होईल. आत्तापासून स्वतःवर वर्क करा. जो स्वतःवर काम करतो तोच पुढं जाऊन सक्सेसफुल होत असतो. दुसऱ्यांमध्ये कमी ढूंढण्यापेक्षा, इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा स्वतःला चेंज करा. आणि सगळ्यात मोठं मोटिवेशन तुमचे आई वडील. आपल्याला आपल्या फॅमिलीची कंडिशन चेंज करायची आहे. ठीक आहे, आज जर तुम्ही स्लॅबच्या घरात राहत असताल तर उद्या तुम्ही स्लॅबचं तुमचं 3 रूमचं घर असेल तर तुमचं असं स्वप्न पाहिजे की मग आमचं चांगलं 4-5 रूमचं असं मस्त शेतात एखादा छान भारी बंगला असला पाहिजे. आज जर आपण पत्र्याच्या रूममध्ये राहत असू तर आपलं स्वप्न असलं पाहिजे की आपण स्लॅबच्या घरात गेलो पाहिजे. म्हणजे तुम्हीच तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी बदलणार आहेत आणि तुमचे आईवडील तुम्हाला एवढं छान सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतायत. सो स्टे फोकस, MCQ सॉल्व करायला सुरुवात करा. चांगले MCQ जर असतील, वाटतंय हा MCQ नाही सुटला तर आम्हाला पाठवत चला. आम्ही थ्रू व्हॉट्सअप तुमच्याशी कनेक्टेड असतोच. सो थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर अँड डू स्टडी.